कोल्हापुरामधल्या काही भागामध्ये आजपासून कमी किंवा अपुरा असा पाणी पुरवठा होणार आहे। पाणी हे चंबुखडी टाकीमध्ये सोडण्यासाठी क्रॉस कनेक्शन केलं जाणार आहे। अनेक ठिकाणच्या जलवाहिन्यांची गळती सुद्धा होतीये। ही गळती काढण्याचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे कमी दाबानं आणि अपुरा असा पाणी पुरवठा कोल्हापूरकरांना मिळणार आहे। त्यामुळे ही सगळी कामं पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावं आणि पाणी आहे ते जपून वापरावं असंही आवाहन केलं जात आहे। आणि या सगळ्या विषयी बोलूयात। शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय अधिकची माहिती आहे? कोल्हापूरकरांना काही दिवस तरी पाणी आता खूप जपून वापरावं लागणार आहे। यामिनी, हो, अगदी बरोबर आहे। कारण कोल्हापुरातल्या चंबुखडी येथील टाकीमध्ये थेट पाईपलाईनचं जे पाणी गेले काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये दाखल झालेलं आहे, तेच पाणी आता या टाकीमध्ये सोडण्यासंदर्भातली प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे, त्याचं काम सुरू आहे आणि म्हणूनच अनेक ठिकाणी अपुऱ्या पाणी पुरवठा केला जाणार आहे। शिवाय अनेक भागांमध्ये गळतीचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात कोल्हापूर शहरातल्या अनेक भागांमध्ये यामिनी प्रामुख्यानं गळती जी आहे ती अनेक पाईपलाईनला लागली आहे। अनेक पाईपलाईन जुन्या झालेल्या आहेत, त्या देखील बदलण्याचं काम जे आहे ते आता युद्ध पातळीवर सुरू आहे आणि म्हणूनच आजपासून अपुऱ्या प्रमाणात पाणी पुरवठा जो आहे तो अनेक ठिकाणी होणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा देखील होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी आता पाणी जपून वापरावं अशा पद्धतीचं आवाहन कोल्हापुरातील जल अभियंता इंद्रजित सरनोबत यांनी या ठिकाणी केले। त्यामुळे नक्कीच काही दिवस आता नागरिकांनी सहकार्य देखील प्रशासनाला करावं असं आवाहन देखील केलं। यामिनी, अगदी धन्यवाद शेखर या सगळ्या माहितीसाठी।